नमस्कार, जनवॉइसमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते. ठाणे पश्चिम येथील पाचपाकडी परिसरात मंगळवारी संध्याकाळी टेस्ट ड्राईव्हसाठी आणलेल्या टाटा सिरिया कार अपघातग्रस्त होऊन सुमारे 20 फूट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेला दुखापत झाली असून तिला उपचारासाठी कौशल्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाला संध्याकाळी सुमारे 7:28 वाजल्याच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच उत्सव हॉटेलजवळ पाचपाकडी येथे टाटा हेरिटेज शोरूमची टेस्ट ड्राईव्ह कार चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ऑटो रिक्षा व 2 दुचाकींना धडक देत इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळली. अपघातावेळी कारमध्ये 3 जण प्रवास करत होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करून तिघांची कारमधून सुरक्षित सुटका केली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून ऑटो रिक्षा आणि 2 दुचाकी मोठे नुकसान झाले आहे. प्रिया कुमारी यांच्या डोक्याला व कमरेला दुखापत झाली असून त्यांच्यावर कौशल्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिथिलेश पासवान आणि चेतन देशमुख यांना किरकोळ दुखापत झाली असून घटनास्थळी स्थानिक लोकप्रतिनिधी राजेश मोरे व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या प्रकरणी पुढील तपास नौपाडा पोलीस करत आहे. वरनं गाडी आली, पूर्ण स्पीडला आली. तिथनं चहावाल्याची टपरी आहे, तिला डॅश मारून, या रिक्षाला डॅश मारून सरळ आतमध्ये गेली आणि तिथे आतमध्ये चालवणारे ड्रायव्हर आणि बाजूचे सकाळी थोडेसे जखमी झालेत आणि एक महिला आहे जी बाजूला बसली होती, ती मोठ्या प्रमाणात जखमी झालेली आहे. आज टाटा मोटर की एक गाड़ी टेस्ट करने के लिए ड्राइवर के साथ यहाँ आए थे. ड्राइवर का कंट्रोल छूट गया. यहाँ से सब लोगों को डैश करते हुए रिक्शा वालों को डैश किया. इसको लगा यहाँ से सीधा एक डेवलपमेंट का काम चालू है, वहाँ से सीधा अंदर गई. दुर्घटना हुई है. उसमें एक औरत है जिसको बहुत बुरी तरह जख्मी हुई है. कितने पैसेंजर? क्या 3 लोग थे. 2 लोग अच्छे हैं, एक लोग लेडीज और जो है उसको ज्यादा लगा है. वो भगवान का शुक्र है, इतने ऊपर से जाके भी उनको कुछ ये नहीं हुआ है. लागलेला आहे आणि तिला आता दवाखान्यात आम्ही पाठवलेला आहे. प्राथमिक दृष्ट्या ड्रायव्हरचा कंट्रोल गेला असं दिसतंय. इंजुरी आहे. आतमध्ये तिघं त्या गाडीमध्ये, म्हणजे नशीब म्हणायला पाहिजे की त्या गाडीमध्ये जेव्हा एवढ्या उंचावरनं गाडी पडली त्यात ड्रायव्हरलाही जास्त लागलेलं नाहीये, त्या ह्यालाही थोडंसं लागलेलं आहे. पण आत एक महिला होती, ती बऱ्यापैकी जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी आम्ही कौशल्य हॉस्पिटलला पाठवलेलं आहे.